हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 25 जुलैला आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास राहणार आहे. म्हणजे चातुर्मास हा आषाढी ते कार्तिकी एकादशीपर्यंत असतो. भगवान विष्णूच्या सेवेसाठी हे 4 महिने अतिशय महत्त्वाचे आहे. या 4 महिन्यात आपल्याला भगवान विष्णूच्या कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, तुळशी अर्चन कशा पद्धतीने करायचे आहे, चातुर्मासात गोपन व्रत कशा पद्धतीने करायचे आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर आली आहे. आषाढी एकादशी कशा पद्धतीने करायची आहे, त्या दिवशी कोणती सेवा करायची, सगळे व्हिडिओ आले आहेत, खाली जाऊन तुम्ही बघू शकता. आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे या संपूर्ण चातुर्मासात एक ग्रंथ आहे, त्याचं पठण तुम्हाला करायचं आहे. तो ग्रंथ इतका प्रभावशाली आहे की तुमच्या आयुष्यात कुठलीही समस्या असो, कुठलीही तुमची अडचण असो, कुठलाही तुमचा त्रास असो, कुठलेही तुमचे दोष असो, कितीही तुमच्या घरात नकारात्मकता असो, ती 100% नाही तर 1001% दूर होईल. ही मी तुम्हाला गॅरंटी देते. नाही झाली, मी इथे बसली आहे, मला तुम्ही सांगा. या ग्रंथाचं तुम्ही पठण नक्की करा. इतका प्रभावशाली ग्रंथ आहे. म्हणजे चातुर्मासात तुम्ही जर या ग्रंथाचं पठण केलं तर नेहमीच तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे या ग्रंथाचं पठण करणार आहात. तर हा ग्रंथ कोणता आहे, कशाचं आपल्याला पठण करायचं आहे, या 4 महिन्यात जर पिरियड्स आले, सुतक विटाळ काही आलं तर काय करायचं, आणि हा ग्रंथ पठण करत असताना काही नियम आहेत का पाळायचे, ते पाळावे लागतील का, हा ग्रंथ कोणत्या दिवशी कोणत्या वेळेला पठण करावा, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. कारण कसं असतं, कुठल्याही ग्रंथाचं आपण पठण करतो तर त्याला म्हणजे ते व्यवस्थित पठण होणं गरजेचं असतं. चुकीच्या पद्धतीने केलं तर त्याचं आपल्याला संपूर्ण फळ मिळत नाही. तर हीच माहिती मी तुम्हाला देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन नसणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ग्रंथ आपण का पठण करायचा, तर हा ग्रंथ पठण केल्याने तुमच्या घरातले जे काही समस्या आहेत त्या दूर होतील. मला अनेक कमेंट्स येत असतात की ताई, लग्न जमत नाही, कर्ज खूप झालं आहे, पैशांच्या समस्या आहेत, किंवा घरात काही ना काही त्रास आम्हाला होतो आहे. व्यसनमुक्ती असेल, कोणाला व्यसन असेल घरात, ते व्यसनमुक्तीसुद्धा होणार आहे. तुम्हाला मनाला शांतता मिळणार आहे, तुमचे सगळे दोष दूर होणार आहे. तर या ग्रंथाने ते दूर होणार आहे. संक्षिप्त श्रीमद भागवत इतका प्रभावशाली ग्रंथ आहे. एकदा तुम्ही याचं पठण नक्की करा. एकदा करणार तर वारंवार करणार, ही मी गॅरंटी देते. म्हणजे सगळे दोष तुमच्या आयुष्यातले सगळे निघून जातील. पितृदोषसुद्धा निघून जाणार आहे. आणि जे काही ग्रहांचे दोष असतील किंवा वाईट नजरबाधा करणीबाधा घरात झाली असेल कोणावर, ती सुद्धा निघेल. मागच्या जन्मात काही तुमचे हातून काही कुकर्म झाले असेल किंवा ह्या जन्मातले काही दोष असतील, काही कर्म तुमचे वाईट झाले असतील, कोणाला वाईट बोललं गेलं असेल, कळत नकळत काही चुका झाल्या असेल, त्याचासुद्धा परिमार्जन होणार आहे आणि मोक्षाची प्राप्ती तुम्हाला होणार आहे. असा हा प्रभावशाली ग्रंथ आहे. तर या ग्रंथात 14 स्कंद आहे, म्हणजे 14 अध्याय आहेत. अगदी म्हणजे मी सांगते ना तुम्हाला, मी स्वतः याचं पठण करते म्हणून मला तेवढे याचे अनुभव आलेले आहेत. पठण करायला अगदी सोपं आहे. मी तुम्हाला थोडंसं पठण करून दाखवते. आता ते का करून दाखवते, कारण कसं आहे, मग बापरे, आता एवढा ग्रंथ आम्ही पठण करायचा का. तर हा ग्रंथ पठण करत असताना तुम्ही एका बैठकीत करू शकतात, किंवा सकाळी अर्धा सायंकाळी अर्धा केलं तरीसुद्धा चालेल. तर आता अध्याय पहिला. नमन श्री एकदंता वंदितो एक भावे अनंता, स्फूर्तिदेयी आता ग्रंथाक्षरा बोलवी, त्रितापांचे ताप निवारण, पितरांचे मुक्तिमोक्षण, शापित पीडितांचे क्लेशहरण, कळवळा गुरुमाऊलीस, संपूर्ण भागवताचे सार उद्धरण्या जीव पामर, वर्णावे 700 श्लोकात आज्ञा पिले गुरुमाऊलींनी, भागवत पारामृताचे पान करावे अवघे जन, तुटण्या सारे भववंदन, रामभाण औषधे. आता बऱ्याच जणांच्या मनात ही शंका असते. आता मी एक मिस्टेक करते यात. नारद करिता मही भ्रमण, कलित आसक्त पाहुणेजन, भक्ती विक्ती. आता भक्ती विरक्ती आहे, मी काय म्हटलं, भक्ती विक्ती. आता विरक्ती हा शब्द माझा चुकला. बरेच मला कमेंट्स आहेत, ताई मग आम्ही शब्द चुकलो म्हणजे आम्हाला शिक्षा मिळेल किंवा आम्हाला त्याचं फळ मिळणार नाही. तर असं होत नाही. देव कधी आपल्याला शिक्षा देत नाही. म्हणजे तुम्ही
मनापासून सेवा करा, काहीच हरकत नाही. आता तिथे चुकलंय ना, विरक्ती, पुन्हा तो शब्द उच्चारायचा आहे, काही हरकत नाही. माझेसुद्धा आधी शब्द अडकळत होते, मी आधी खूप चुकत होते, अजूनसुद्धा म्हणजे मी पठण करत असते एखादा ग्रंथ, गुरुचरित्र हा ग्रंथ मी पठण करते, त्यावेळेलासुद्धा काही शब्द अजूनसुद्धा माझे म्हणजे मी ते पारायण करत असते तरीसुद्धा माझे शब्द चुकतात, काही हरकत नाही. मी पुन्हा तो शब्द उच्चारते, आपल्याला काही शिक्षा होत नाही. तर असा हा ग्रंथ पठण का करून दाखवला, कारण कसं तुम्ही आता ऐकलं बघा, तर वाचायला अगदी सोपं आहे, म्हणजे तुम्ही इझिली पठण करू शकतात. आणि तुम्हाला जर जात असेल तर तुम्ही 7 अध्याय सकाळी, 7 अध्याय सायंकाळी पठण करू शकता. एकादशी म्हणजे चातुर्मासात जेवढ्या एकादशी येतील तेवढ्या एकादशीला याचं पठण करायचं. जितक्या एकादशी तुम्हाला मिळाल्यामध्ये अडचण आली तर ती एकादशी सोडून द्यायची, जेवढ्या एकादशी मिळाल्या त्या एकादशीला तुम्ही याचं पठण नक्की करा. आता सुतक विटाळ आलं तर पठण करायचं नाही, म्हणजे आपल्याला हे सेवा म्हणून करायचं आहे. जेवढं तुम्ही याचं पठण करणार, जेवढे तुम्ही याचे पाठ करणार, म्हणजे संपूर्ण हे पठण केलं म्हणजे एक पाठ झाला, एक पारायण झालं. तर असे तुम्ही जेवढे चातुर्मासात पारायण करणार तेवढं तुमचे दोष दूर होणार आहेत, तुम्हाला याची अनुभूती येईल. परंतु कमीत कमी तुम्हाला नाहीच शक्य झालं तर संपूर्ण चातुर्मासात एक दिवस पकडायचा. एकादशी मिळाली तर एकादशी, नसेल मिळत तर कुठला तरी दिवस पकडायचा आणि त्या दिवशी याचं संपूर्ण तुम्हाला पाठ करायचं आहे. 14 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत. जसे करणार तसे करा. याचं खाण्याचं वगैरे काही बंधन नाही किंवा झोपायचं सुद्धा बंधन नाही आहे, तुम्ही बेडवर सुद्धा झोपू शकता. फक्त ज्या दिवशी तुम्ही याचं पठण करणार त्या दिवशी तुम्हाला जर ब्रह्मचर्याचं पालन करायचं असेल तर का, तर म्हणजे एवढं काही गरजेचं नाही करायचं तरी चालेल. फक्त ज्या दिवशी पठण करणं हा एक नियम पाळावा लागेल की तुम्ही पठण करणार त्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे. तुम्हाला पूजेची मांडणी वगैरे काहीच करायची गरज नाही. प्रत्येकाने नक्की याचं पठण करा, एक तरी याचं पारायण करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला नाही अनुभव आला. मी इथेच बसलेली आहे, मला कमेंटमध्ये सांगा ताई मला याचा अजिबात अनुभव आला नाही. गुरुमाऊलींनी आपल्याला इतका सोपा आणि सुंदर मार्ग दिला आहे, आपल्याला फक्त त्या मार्गावर चालायचं आहे. तर नक्कीच गुरुमाऊलींचं आपण जे काही गुरुमाऊली सांगत आहेत तर आपण ते करूया आणि आपलं आणि या जगाचं कल्याण करूया, म्हणजे सगळ्यांचे दुःख आपण दूर करूया. आपले तर होतील, इतरांचे सुद्धा होणार आहे. तर ते कसे होतील, मी यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरून करते, तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा किंवा ही माहिती कोणाला तरी तुम्ही सांगा, म्हणजे दुसरे सुद्धा ज्यांना हा त्रास असेल ते याचं पठण करतील. चातुर्मासात जास्तीत जास्त याचं पारायण होणार आहे. तर बरीचशी माहिती मी तुम्हाला दिली आहे. काही तुम्हाला नसेल समजलं, काही अजून काही समस्या असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.